वुल्फ्स मॅसिंग नाव ऐकलंय? एक खूप मोठा माणूस, एक खूप मोठा संमोहन तज्ज्ञ. आज ख्रिसमसचा दिवस आणि मग या मॅसिंगनी ज्या क्षणी या येशू प्रभूची प्रार्थना केली आणि ती प्रार्थना कशी फळास आली हे सांगणारा एक किस्सा, छोटीशी कथा वाचनात आली आणि खरंच आवडली आणि म्हणून तुमच्या मनापर्यंत. वुल्फ मॅसिंग, द ग्रेट हिप्नॉटिस्ट ऑफ हिज टाईम. 1910चा सुमार. साधारण एक 14-15 वर्षाचा मुलगा धावत पळत एका ट्रेनमध्ये शिरला आणि मग ज्या बोगीत गेला तिथे आपला बसून राहिला. स्टेशनवर येताना भरकटलेली मनोवस्था, त्यामुळं तिकीट काढणं याचा प्रश्नच नाही. विदाऊट तिकीट त्या ट्रेनमध्ये तो चढला आणि मनामध्ये त्याच्या वयानुरूप 14 आणि 15 साधारण यामधलं वय, सतत मनामध्ये हुरहुर की आपल्याकडं तिकीट नाही आहे, आपण आता विना तिकीट प्रवास करतो म्हणून पकडले जाणार आणि मग पुढं जे काही आहे त्या देशाच्या नियमाप्रमाणे शिक्षा. या गोष्टी जसजशा त्याच्या मनात येऊ लागल्या तसं त्याला थोडंसं अस्वस्थ वाटत होतं आणि असं करता करता त्याची समोर लक्ष गेलं आणि TC येतोय, तिकीट चेकिंग सुरू झालं आहे हे त्याला दिसलं. TC मस्तपैकी त्याच्या युनिफॉर्ममध्ये, त्याच्या बुटाचा त्या रेल्वेतनं चालताना एक वेगळा आवाज, टॉक टॉक करत TC आपला या मुलाच्या बोगीपर्यंत पोचला आणि त्या बोगीमध्ये 30-40 तिकीटं चेक केल्यानंतर या मुलाच्या जवळ पोचला. तोपर्यंत हा मुलगा खूप अस्वस्थ, तिकीट नाही, कावराबावरा होतोय. या TCनी त्याच्या मागची आधीची 7-8 तिकीटं चेक करताना याच्याकडं नजर टाकली होती आणि त्याची चुळबुळ पाहिल्यावर TCला शंकासुद्धा आली होती. परंतु हा TC त्या मुलाच्या जवळ येईपर्यंत, हा मुलगा म्हणजे वुल्फ मॅसिंग, त्याच्या जवळ येईपर्यंत या मुलाने इकडं तिकडं भिरभिरती नजर त्याची पडली तेव्हा ट्रेनमध्ये एक पडलेला असा कागदाचा तुकडा त्याला दिसला. या मुलाने धैर्य केलं आणि त्या कागदाच्या तुकड्याची एक व्यवस्थित घडी केली आणि मनोमन त्यांनी येशू ख्रिस्ताचा दावा केला, हे प्रभू, या कागदामध्ये या तिकीट चेकरला या ट्रेनचं तिकीटच दिसू दे आणि मी सही सलामत इथून जिथं मला जायचं आहे त्या स्टेशनपर्यंत सुखरूप पोचू दे. असा तो इतर 4-5 तिकीटं चेक होईपर्यंत धावा करत राहिला. आज ख्रिसमसचा दिवस म्हणूनच या येशू प्रभूंच्या बाबतीतली ही छोटीशी कहाणी. हा धावा केल्या केल्या तो TC जसा या मुलाकडे वळाला, चल तिकीट दाखव, तसा या मुलाने त्या TCच्या डोळ्यात डोळे घातले आणि तो कागदाचा तुकडा त्या TCकडे दिला. जणू काही त्याने तिकीट त्याच्या हातात दिलं आहे असा आविर्भाव चेहऱ्यावर त्याच्या, आणि त्याच्या आधी त्याने केलेली प्रभू येशूची प्रार्थना. पण कशी कोण जाणे, त्या TCला त्या कागदाच्या तुकड्यात त्या ट्रेनचं तिकीटच दिसलं आणि त्याने पंच करून तो कागद या मुलाच्या हाती परत दिला आणि तो पुढे सरकला. जाता जाता तो TC इतकंच उच्चारला, अरे तिकीट असूनसुद्धा तू तिकीट नसल्यासारखा का कावराबावरा झाला होतास. एवढं बोलून TC पुढे निघून गेला. घडलेल्या घटनेने हा मुलगा मात्र विचारात पडला, असं नक्की काय झालं. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून हा कागदाचा तुकडा त्याला दिला आणि प्रभू येशूची प्रार्थना करून मी इतकंच म्हटलं की या कागदामध्ये त्याला ट्रेनचं तिकीट दिसू द्या, आणि ते घडलंही. तिकीट नसताना एक साधा कागदाचा तुकडा त्या TCला तिकीट वाटलं आणि त्याने तो पंच करून परत दिलं.
म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्ड या विचारात तो मुलगा नक्कीच पुढचा प्रवासभर हा एकच विचार करत तो बसला. आणि दॅट वॉज नथिंग बट अ टर्निंग पॉईंट इन द लाईफ ऑफ वुल्फ मॅसिंग. तेव्हा पोलंड हे रशियामध्ये होतं. त्यावेळेस कम्युनिझम खूप जोरात होतं. स्टॅलिन हे अध्यक्ष होते. या मॅसिंगबद्दल त्याच्या आईवडिलांचं स्वप्न वेगळंच होतं की याने ज्युईश लोकांचा धर्मगुरू म्हणून काम करावं, कारण त्याच्या वाणीवर प्रभुत्व होतं हे आईवडिलांनी ओळखलं होतं. पण तो तिथनं पळून आला. त्यानंतर बर्लिनच्या ट्रेनमध्ये बसला, कारण त्याला धर्मगुरू व्हायचं नव्हतं. त्याला त्याचं नशीब कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहे हे जाणवत होतं. तो काहीतरी वेगळा बनू शकतो हा त्याचा आत्मविश्वास त्याला तिथून पळवून लावलं. आणि या आत्मविश्वासाने पळून गेलेला बर्लिनमध्ये आलेला हा वुल्फ मॅसिंग हा एक मुलगा मिळेल ते काम करू लागला. पण त्याचं ज्या गोष्टींवर कमांड होतं त्यामध्ये बोलण्यावरचं प्रभुत्व, लोकांना वश करण्यामध्ये असे काही शब्द फेकायचा की समोरचा व्यक्ती घायाळ होऊन जायचा, त्याचा होऊन जायचा, तो सांगेल ते ऐकायचा. म्हणजेच संमोहन तज्ज्ञातलं त्याचं प्रावीण्य दिवसेंदिवस वाढत गेलं. आणि त्याला कळलं की तो समोरच्या व्यक्तीच्या जाणीवांचा, समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ताबा घेऊ शकतोय. आणि याची सुरुवात झाली होती त्या दिवशीचा त्याचा तो विना तिकीट प्रवास. म्हणजे एखादा मुलगा 14-15 या वयामध्ये डोळ्यात डोळे घालून एखाद्या TCला संमोहित करू शकला, ती मोमेंट तो कधीही विसरणार नाही. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी पारंगत व्हायचं ठरवलं आणि या नियतीनेसुद्धा त्याला साथ दिली. म्हणजे अक्षरशः त्यावेळचे आईन्स्टाईन, फ्रॉइड ही लोकंसुद्धा त्याच्या या कलेवर प्रभावित होती. इवन आपल्या भारताचे पितामह महात्मा गांधीजी हे सुद्धा प्रभावित होते त्याच्या या कलेच्या बाबतीत. हे करता करता हिटलरपर्यंत त्यांची बातमी गेली. त्याला ज्योतिष सांगण्याची सुद्धा, त्यामध्ये सुद्धा तो तरबेज झाला होता. आणि तो सुद्धा असा काही काही लोकांचं भविष्य असं काही सांगायचा की ते खरं घडायचं. याची प्रचिती अनेक लोकांनी घेतली होती. वुल्फ मॅसिंग हा असा अनेक गोष्टीत पारंगत असलेला व्यक्ती, तो एका बंदिस्त असा धर्मगुरूच्या चौकटीत बसण्यासारखा नक्कीच नव्हता. त्याची प्रसिद्धी हे करता करता त्यावेळचे रशियाचे अध्यक्ष स्टॅलिन यांच्यापर्यंत पोहोचली. आईन्स्टाईन आणि फ्रॉइड यासारख्या शास्त्रज्ञ आणि विचारवंताचा मित्र असलेला हा वुल्फ मॅसिंग हा स्टॅलिनपर्यंत प्रसिद्धी पोचलेला एक संमोहन तज्ज्ञ. आणि जर एखादा व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा, त्याच्या जाणीवांचा, त्याच्या मनाचा पूर्णपणे ताबा घेण्यासारखी कला अवगत केलेला व्यक्ती असेल तर त्याचा उपयोग आपल्याला युद्धामध्ये करून घेता येईल का, या विचारांनी स्टॅलिनला पछाडून सोडलं. आता स्टॅलिनच्या मनामध्ये असा विचार येणं हा एक घातक विचार नक्कीच आहे. कारण ही कला, हिप्नॉटिझम, संमोहनशास्त्र याचा अशा पद्धतीने गैरवापर करायचा होऊ शकतो का, असा विचार एखाद्या राष्ट्राच्या अध्यक्षाच्या मनात येणं इथपर्यंत या आपल्या वुल्फ मॅसिंगची प्रसिद्धी त्या स्टॅलिनच्या मनापर्यंत पोहोचलेली होती. स्टॅलिननी त्याच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि एक दिवस एके ठिकाणी याचा संमोहनशास्त्राचा, लोकांना संमोहित करून तो असे कार्यक्रम करायचा. आणि त्यावेळच्या कार्यक्रमामध्ये जे काही त्याला बिदागी मिळायची त्याच्यामध्ये त्याचा सर्व्हायवल सुरू होता. पण त्यांनी या कलेचा कधीही गैरवापर केला नाही. एक मजा म्हणून तास दीड तासाचा तो शो करायचा. असा त्याचा शो जिथे आहे तिथून त्याला उचलून आणा, असे स्टॅलिननी त्याच्या सुरक्षाकर्मींना आदेश दिले. अक्षरशः किडनॅप करून त्याला स्टॅलिन पुढं उभं केलं. स्टॅलिननी त्याचं सगळं ऐकून घेतलं की ही कला काय आहे, तू कसा काय पारंगत झाला, तू असा इतर लोकांच्या जाणीवांचा ताबा काही क्षणात कसा काय घेऊ शकतोस. त्यांनी एक्सप्लेन केलं, त्यांनी प्रयोग करून दाखवले. पण स्टॅलिनचा विश्वास बसायला तयार नाही.
ड्यू टू कम्युनिझम इन माइंड. या लोकांना अशा काही गोष्टी घडू शकतात, असे काही तज्ज्ञ असू शकतात जगात, या गोष्टीच ते ॲक्सेप्ट करत नाहीत. त्यांचं मन याला राजीच होत नसतं. म्हणून या स्टॅलिननी आपली सत्ता वापरत याची परीक्षा घेण्याचं ठरलं. त्यांनी असं ठरवलं की माझे 2 सुरक्षाकर्मी, हुकमी एक्के माझ्या सुरक्षेच्या या चक्रातील इथं काम करणारे, या दोघांना सोबत घेऊन तू आपल्या एका सुप्रसिद्ध बँकेत जायचं आणि तिथून 1,00,000 रुबल्स कॅशियरकडनं त्याच्या जाणीवांचा ताबा घेऊन, त्याच्या मनाचा ताबा घेऊन, त्याच्या कळत न कळत 1,00,000 रुबल्स त्याच्याच हातून तुझ्या हाती घ्यायचे आणि ते घेऊन यायचे. वुल्फ मॅसिंगला मनातल्या मनात तो हसला. ये तो बडी आसान बात कह रहे हो, असं त्यांनी मनातल्या मनात म्हटलं आणि स्टॅलिनच्या आज्ञेप्रमाणे 2 सैनिकांना, त्याच्या हुकमी एक्क्यांना घेऊन तो बाहेर पडला. वुल्फ मॅसिंग हा एक प्रचंड आत्मविश्वास कमावलेला व्यक्ती, संमोहन तज्ज्ञात अतिशय उंचीवर पोचलेला व्यक्ती, एक सुप्रसिद्ध, जगप्रसिद्ध संमोहन तज्ज्ञ म्हणून त्याचं नाव घेणं याची सुरुवात पण झालेली होती. तो थोडाच हारणार होता. त्याने स्टॅलिन आपल्या अध्यक्षांचं हे चॅलेंज स्वीकारलं. या आव्हानाला प्रतिसाद देताना 2 सैनिकांना सोबत घेऊन मस्त गप्पा मारत तो त्या बँकेपाशी पोहोचला. एक नजर त्यांनी दोन्ही सैनिकांकडं टाकली. काय झालं त्यांनाही कळलं नाही. ते त्याच्यासोबत त्याच्या मागोमाग फक्त जात राहिले. तो कॅशियरच्या चेंबरपुढे उभा राहिला. कॅशियरनी विचारलं, एक वेळ त्याला खडसावलं, रांगेत या. तरीही तो तसाच त्या कॅशियरच्या डोळ्यात डोळे घालून हा वुल्फ मॅसिंग तसाच उभा राहिला. 2 सैनिक मागे आहेत. यथावकाश त्या कॅशियरला लक्षात आलं होतं की हे सैनिक साधेसुधे नाहीत, तर ते आपल्या अध्यक्षाच्या बटालियनमधले आहेत. त्यांच्याकडे त्यांनी एक नजर टाकली आणि पुन्हा वुल्फ मॅसिंगकडे पाहिलं आणि त्याच क्षणी वुल्फ मॅसिंगनी फक्त सांगितलं, मला 1,00,000 रुबल्स हवे आहेत. आणि त्या कॅशियरनी ताबडतोब 1,00,000 रुबल्स याच्या हातात दिले. दोन्ही सैनिकांकडे यांनी मान वळवून बघितलं. हातातले 1,00,000 रुबल्स त्यांनी सैनिकांकडे दिले आणि सैनिक पुढे चालू लागले. मागे मागे वुल्फ मॅसिंग बँकेतून बाहेर पडला आणि आपल्या अध्यक्षांकडं या सैनिक आपोआप चालत चालत अध्यक्षांपर्यंत गेले आणि आपल्या हातातील 1,00,000 रुबल्स त्यांनी आपल्या अध्यक्षांना दिले आणि सांगितलं, वुल्फ मॅसिंगनी त्या कॅशियरकडनं घेतलेली ही रक्कम. म्हणजे जे आव्हान स्वीकारलं होतं ते या वुल्फ मॅसिंगनी पूर्णपणे जिंकलं होतं. केली होती त्यांनी ती ॲक्ट. त्या कॅशियरला संमोहित केलं होतं क्षणांमध्ये आणि तो सांगेल ती कमांड त्या कॅशियरने ऐकली होती. स्टॅलिन यांनी सांगितल्याप्रमाणे 1,00,000 रुबल्स त्यांच्या दरबारात हजर झाले होते. पण हे सांगितल्यानंतर, ते 1,00,000 रुपये, 1,00,000 रुबल्स पाहिल्यानंतर स्टॅलिन यांना आश्चर्य वाटलं. थोडा थोडा त्यांचा विश्वास बसू लागला. तरीही या व्यक्तीची आपण अजून आपल्या पद्धतीने परीक्षा घेणार आहोत आणि नंतर ठरवूयात युद्धात याचा कसा उपयोग करून घ्यायचा. असं सांगितल्यानंतर, हां, आत्ता तू जिंकलायस इतकं स्टॅलिननी कबूल केलं, पण तुला अजून काही परीक्षा द्याव्या लागतील. हे ऐकल्यावर वुल्फ मॅसिंग गालातल्या गालात हसला आणि त्याने विनंती केली, मला थोडा अवधी द्या. हे 1,00,000 रुबल्स त्या कॅशियरकडे मला परत द्यायचे आहेत. त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. त्याची याच्यामध्ये काही चूक नाही आहे. तुमचा आमचा हा खेळ व्हायचा आणि त्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा व्हायचा, हे मला नको आहे. प्रभू येशूंनी दुसऱ्या कोणालाही असं त्रासदायक वागायचं अशी शिकवण मला दिली नाही आहे. असं काहीसं बोलून वुल्फ मॅसिंग ते 1,00,000 रुबल्स घेऊन पुन्हा बँकेत आला. यथावकाश हा परत येईपर्यंत तो कॅशियर तसं पाहिलं तर संमोहितच होता. याने पुन्हा एकदा त्याच्याकडं नजरेत नजर घातली आणि त्याचा संमोहितपणा कमी केला. जसजसा त्याचा संमोहितपणा कमी झाला तसं त्याला वुल्फ मॅसिंगच्या हातातले 1,00,000 रुबल्स दिसले. मॅसिंगनी त्याला विनंतीपूर्वक सांगितलं की हे 1,00,000 रुबल्स तुझे आहेत, तुझ्या या कॅशमध्ये ठेवून दे. तुला ते संध्याकाळी कॅश कमी होईल. नको तो तुला मानसिक ताण होईल म्हणून मी हे तुला परत करत आहे. एवढं बोलून तो कॅशियर अक्षरशः अबोल झाला. 1,00,000 रुबल्स त्याने घेतले
आणि या व्यक्तीवर काही ॲक्शन घ्यावी असं त्याला कधीही वाटलं नाही, कारण त्याचा प्रामाणिकपणा. वुल्फ मॅसिंगनी आपलं संमोहन तज्ज्ञ कोणाचंही नुकसान करण्यासाठी कधीही वापरलं नाही. पुन्हा तो स्टॅलिनच्या दरबारात गेला. स्टॅलिनने पुन्हा एक परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्याने सांगितलं, तू रात्री 12 वाजता तुझ्यावर मी कडक पहारा ठेवेन, आणि हा कडक पहारा असा असेल की तुला तिथनं बाहेर पडणंही मुश्किल आहे. तू हा पहारा तोडून रात्रीच्या अंधारात बाहेर येऊन दाखवायचेस, असं म्हणून त्याला एका बंगल्यात कैद केलं. वुल्फ मॅसिंगला हे आव्हान मनातल्या मनात ये तो कुछ भी नहीं असंच वाटत होतं. तरी पण या अध्यक्षांसमोर आपल्याला सिद्ध व्हायचं आहे, हे सिद्ध करायचं आहे की आपण आपल्याकडं असलेल्या संमोहन तज्ज्ञ म्हणून आपण जे काही वावरतो आहे, ही संमोहन करण्याची जी विद्या आहे, ही आपल्याकडं खूप उंचीवरची विद्या आहे. हे आपण आत्मसात केलेलं ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा उपयोग करून मी हे कडं तोडू शकतो, सहज तोडू शकतो, हे त्यांनी आपल्या मनाला बजावलं आणि त्या बंगल्यात स्वतः कैद झाला. वरती पहारा मस्तपैकी बसवला गेला. त्याच्या रूमपासून बाहेरच्या गेटपर्यंत कडक पहारा, बंदूकधारी. आता हा सगळा पहारा तोडायचा मध्यरात्री. त्यातल्या त्यात मध्यरात्री पहाऱ्यावरची लोकं जास्तच जागरूक असतात ना. पण स्टॅलिन या अध्यक्षांशी आपली ही परीक्षा घ्यायची ठरवली आणि आपण मनातल्या मनात पैज लावली आहे. येस, ही पैज मी जिंकणार. वुल्फ मॅसिंग विचार करत बसला. मध्यरात्र उलटून गेली आणि मग तो कामाला लागला. सर्वप्रथम त्यांनी त्याच्या रूमचा दरवाजा उघडला आणि दरवाजावरच्या पहारेकऱ्यांना छानपैकी गप्पा मारता मारता संमोहित करून टाकलं. असं करत करत तो ते पूर्ण कडं तोडून त्या बंगल्याचं मेन गेट उघडून मध्यरात्री बाहेर गेला. आणि मग स्टॅलिन अध्यक्षांपर्यंत ही बातमी पोहोचली, कारण बाहेर काही सैनिक उभे होते. त्यांनी सत्वर स्टॅलिनकडे त्याला घेऊन जायचं ठरवलं आणि त्यांनी सांगितलं की एकही गोळी झाडली गेली नाही, एकाही सैनिकाने याला अडवलं नाही, ना अडवण्याचा प्रयत्न केला. कसा, कोण जाणे. हा इतक्या कडक बंदोबस्तातनं बाहेर आला आहे आणि बाहेर आल्यावर त्याला आम्ही तुमच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे तुमच्याकडे घेऊन आलो आहे. वुल्फ मॅसिंग स्टॅलिनला त्यांनी हादरवून टाकलं होतं, कारण स्टॅलिन खुद्द अध्यक्षांनी जे सुरक्षेचं कडं निर्माण केलं होतं त्या बंगल्याभोवती, ते तोडून बाहेर येणं कदापिही शक्य नव्हतं, कोणीही नाही. म्हणजे एखादा उंदीर जरी आत कोंडून ठेवला असता तरी तो कुठल्याही खिडकीतून, कुठल्याही बिळातून गेटच्या बाहेरपर्यंत पोहोचू शकला नसता. इतका कडक बंदोबस्त लावूनसुद्धा हा वुल्फ मॅसिंग एकही जखम अंगावर न होता, एकाही सैनिकाला डिस्टर्ब न करता हा बाहेर आला. स्टॅलिनच्या डोक्यात विचार येऊ लागले, अरे हा खरोखर कदाचित याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून त्यांनी शेवटची परीक्षा घ्यायचं ठरवलं. ते ज्या ठिकाणी वास्तव्यास होते स्टॅलिन, त्यांचं वास्तव्याचं ठिकाण, तिथं त्याला ते घेऊन गेले. आणि त्या दिवशी त्यांनी त्याच्याशी एकच सांगितलं की रात्री मी ज्या रूममध्ये झोपतो त्या रूममध्ये तू पोचायचं आहेस. आता अध्यक्षांचा बंगला, अध्यक्षांचं वास्तव्याचं ठिकाण, रशियासारखा देश, तुम्ही विचार करा की यामध्ये किती मोठा बंदोबस्त असू शकतो, किती मोठी सिक्युरिटी, किती मोठं कडं असू शकतं, किती टप्प्यांवरती ते सिक्युरिटी गार्ड थांबलेले असू शकतात. म्हणजे ते कदापि अशक्य आहे हो. त्या रशियाच्या अध्यक्षाच्या रात्री झोपायच्या रूममध्ये तो कोणत्या रूममध्ये झोपणार आहे, त्या रूमचा नंबरसुद्धा नेहमी बदलला जातो. स्वतःच्या पत्नीलासुद्धा तो सांगत नाही की आता मी कोणत्या रूममध्ये झोपलेला असेल. अशा परिस्थितीत त्याच्या त्या बेडरूमपर्यंत जायचं आणि त्या रूममध्ये जाऊन उभं राहायचं पहाटेच्या सुमारास, हे असं काहीतरी स्टॅलिन त्याला सांगेल असं वाटलं पण नव्हतं. तरीही त्यांनी स्टॅलिनच्या मनापर्यंत पोचायचा हा एक शेवटचा मार्ग असू शकतो असं म्हणून वुल्फ मॅसिंगने ते आव्हान पण स्वीकारलं. पहा, रशियाचा अध्यक्ष, तो कुठे झोपणार हे त्याच्या पत्नीलासुद्धा ठाऊक नाही. अशा परिस्थितीत तो वावरत असतो आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं कित्येक राष्ट्राध्यक्षांना अशी काहीतरी नक्कीच व्यवस्था करावी लागते. आज तर त्याची नितांत आवश्यकता आहे. हा तर काळ 1910 ते 1920 या काळातल्या मी गप्पा मारतो आहे. त्यानंतर वुल्फ मॅसिंगनी
हे आव्हान स्वीकारलं आणि त्या बंगल्यामध्ये तो दाखल झाला साधारण रात्रीच्या सुमारास. त्यांनी लांब उभारूनच पाहिलं की बंगला कसा आहे, कुठे यांची बेडरूम असू शकते याचा त्यांनी अंदाज घेतला आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग हळूहळू सुरू केला. या वुल्फ मॅसिंगनी आपलं ज्ञान अशा पद्धतीने वापरण्यास सुरुवात केली की एक एक कडी तोडत, म्हणजेच त्या सैनिकांनी कोणताही आढावेढा याला न घेता तो तिथून हळूहळू पुढे सरकत गेला. वुल्फ मॅसिंग अशा पद्धतीने बंगल्याच्या आतमध्ये त्यांनी शिरकाव केला आणि कुठेही त्याची अडवणूक झाली नाही, केवळ त्याच्या संमोहन शास्त्राच्या जोरावर. आता राहिला भाग बेडरूम हुडकण्याचा. त्या बेडरूममध्ये नक्की कोणत्या रूममध्ये तो झोपलेला आहे. बेडरूम म्हणजे एक दरवाजा उघडून आत गेल्यानंतर तिथे तुम्हाला 15 ते 20 दरवाजे दिसतात आणि त्याच त्याच्या वैयक्तिक बेडरूम्स. आता तो मुख्य दरवाजातून आत शिरला होता आणि वुल्फ मॅसिंगनी आपल्या संमोहनशास्त्राने ठराविक एका दरवाजावर लक्ष केंद्रित केलं आणि तिथं असलेल्या 2 सैनिकांना संमोहित अशा प्रकारे केलं की त्यांनी स्वतः दार उघडलं आणि पहाटेच्या सुमारास तो आपल्या अध्यक्ष स्टॅलिन यांच्या बेडच्या समोर जाऊन उभा. स्टॅलिन पहाटे पहाटे आता मला हृदयविकाराचा झटका येतो का काय अशा आश्चर्यचकित होऊन ते बेडवर उठून बसले. त्यांना एक वेळ समजेना की आपण खरंच शुद्धीवर आहोत का. त्यांनी स्वतःला चिमटा घेतला आणि त्यांचं लक्ष वुल्फ मॅसिंगकडे गेलं. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की आपलं सुरक्षा कवच इतक्या सहजरित्या तोडून आपल्या बेडरूमपर्यंत हा व्यक्ती येऊ शकतो, म्हणजेच आपला खून पण होऊ शकतो. या भीतीने त्यांना घाम फुटला. कदाचित त्यांची त्या ॲड्रेनलिनची पातळी रक्तातली वाढली असेल. त्यांना कापरं भरलं, पण ते भानावर आले की अध्यक्ष घाबरला आहे असं जर त्या व्यक्तीला कळलं, समोरच्या संमोहनशास्त्रज्ञाला, या आपल्या वुल्फ मॅसिंगला जर कळलं तर मग आपली किंमत समाजामध्ये कमी होईल, जनतेमध्ये हा संदेश जाऊ शकतो. असं क्षणात त्या अध्यक्षांना भानावर आले ते आणि त्यांनी मॅसिंगचं कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी मात्र ठरवलं की याचा जर उपयोग आपण शत्रूच्या वैमानिकाला अशा पद्धतीने हिप्नोटाईज करू की तो विमान वळवून तो आपल्याच देशावर बॉम्बिंग करेल, असं काही करता येईल का. मग अण्वस्त्र ज्याच्या ताब्यात आहेत त्याला हिप्नोटाईज करून त्याची अण्वस्त्र त्याच्याच राष्ट्रावर टाकता येतील का, अशा पद्धतीने या व्यक्तीचा युद्धामध्ये उपयोग करता येईल का, अशा पद्धतीने त्या स्टॅलिन यांचं मेंदूमध्ये विचारचक्र सुरू झालं. मित्रांनो, खरं पाहिलं तर हे हिप्नॉटिझम ही एक खूप सुंदर कला आहे आणि याचे मानसिक आरोग्यासाठी खूप मोठे फायदे पण आहेत, हे सुद्धा सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. परंतु हिप्नॉटिझम शिकणारा त्या व्यक्तीला शिकवणाऱ्या व्यक्तीकडनं ही शपथच घातलेली असते की या ज्ञानाचा कोणत्याही पद्धतीने तू गैरवापर करणार नाहीस. आणि नेमकं याच्या शिक्षणाच्या विरुद्ध स्टॅलिन यांच्या अध्यक्षाच्या मनात असे वाईट विचार यायला लागले होते. पण त्या वुल्फ मॅसिंगच्या नशिबाने आणि आपल्या सगळ्यांच्या नशिबाने असं काही घडण्याच्या आत हे स्टॅलिन यांना मृत्यू आला. नशीब, या दुनियेचं नशीब, या जगाचं नशीब की अशा अपप्रवृत्ती विचारांमध्ये आणणाऱ्या व्यक्तीचा त्या जिजसनी त्याचे डोक्यातले विचार, त्याची अंमलबजावणी होण्याच्या आधीच त्याला उचलून नेलं, म्हणून खूप बरं झालं. पण हा वुल्फ मॅसिंग कधीही आपल्या ज्ञानाचा गैरवापर न केलेला द ग्रेट हिप्नॉटिस्ट ऑफ हिज टाईम, तो जेव्हा सिरियस होत गेला वृद्धापकाळामुळं, तेव्हा त्याला जाणवलं की आता सगळी शक्ती संपती आहे, आता आपला शेवट जवळ आलेला आहे. आत्ता आपल्या डोळ्याला ज्या वस्तू दिसत आहेत, जे काही जग आपण पाहिलं आहे किंवा आता जे काही पाहतो आहे शेवटच्या क्षणी, जिथं आपलं आत्ता अस्तित्व आहे, हे आपलं अस्तित्व हे शेवटच्या काही क्षणांचं उरलं आहे याची जाणीव त्याला झाली. आणि त्यांनीसुद्धा मोठ्या हसत मुखाने त्या मृत्यूला कुठल्याही प्रकारे संमोहित न करता अगदी हसत हसत त्या मृत्यूला कवटाळलं आणि हा वुल्फ मॅसिंग द ग्रेट हिप्नॉटिस्ट या काळाच्या पडद्याआड निघून गेला. मित्रांनो, हिप्नॉटिझम, संमोहनशास्त्र हे एक शास्त्र आहे. हिप्नॉटिझमचा तुम्ही जर या तुमच्या आयुष्यामध्ये कार्यक्रम पाहिला असेल की बरेचसे हिप्नॉटिस्ट आहेत. आपल्या इंडियातसुद्धा खूप मोठं नाव कमावलेले संमोहनशास्त्रज्ञ नक्की आहेत. पण हे एक शास्त्र आहे, ही एक विद्या आहे जी आपल्या योगा करणाऱ्या अनेक साधुसंतांकडं
त्यांनी ही कमवलेली विद्या होती. पुरातन काळातसुद्धा असे साधू होऊन गेलेत आणि आज